नमस्कार मित्रांनो, माझे नाव सुशील. मी 29 वर्षांचा आहे व स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा माझ्या घरच्या शेजारी राहणाऱ्या एका विधवा महिलेला पाहिलं. तिचं नाव होतं रेश्मा. ती दिसायला खूप सुंदर होती आणि तिचं वय पण जास्त नव्हतं. ती अवघी 26 वर्षांची होती. रेश्माचे लग्न खूप कमी वयात झालं होतं. तिला एक मुलगा व एक मुलगी होती. ती मुलगी खूप लहान होती. रेश्माच्या पतीचे निधन एका अपघातात झाले होते. त्याला आता जवळपास 2 वर्षे लोटली होती. पती वारल्यामुळे ती एकटी पडली होती. ती आपल्या माहेरी कायमची राहायला आली होती. त्यामुळे ती माझ्या बहिणीशी गप्पा मारायला घरी यायची. तिचं काही काम असलं की ती मला लाडाने सांगायची, त्यामुळे ते मला करावं लागायचं. ती माझ्याकडे वाईट नजरेने पाहायची, पण हळूहळू ती मला आवडू लागली. कामाच्या निमित्ताने मला तिच्याशी बोलायला मिळायचे. तिच्या हाताला माझ्या हाताचा स्पर्श व्हायचा. रेश्माचा पती वारल्यामुळे घरची परिस्थिती बिकट झाली होती. रेश्मा सरकारी परीक्षा द्यायच्या ठरवल्या होत्या. आता आम्ही दोघेही परीक्षेची तयारी करत होतो. ती घरी एकटीच असायची, त्यामुळे तिला बोर व्हायचं. मी एका खोलीत अभ्यास करत बसलेलो असायचो, हे तिला चांगलं ठाऊक होतं. त्यामुळे ती माझ्यापाशी येऊन अभ्यास करू लागली. ती कधी कधी मला तिच्या खोलीत अभ्यास करायला बोलवायची. आता आम्ही दोघेही खूप एकमेकांच्या जवळ आलो होतो. रेश्मा मुद्दाम मला कोणी गर्लफ्रेंड आहे का म्हणून चिडवायची, माझी टिंगल उडवायची. ती अंदाज घेत होती की मला खरंच कोणी गर्लफ्रेंड आहे का. रेश्माचा विश्वास बसत नव्हता की मी सिंगल आहे म्हणून. रेश्माने एकदा परीक्षेचा फॉर्म भरला होता, त्यामुळे तिचा पेपर होता. त्या दिवशी तिला सोबतीला कोणी नव्हते म्हणून तिने मला गळ घालून पेपरला घेऊन गेली. आमच्या घरापासून परीक्षा केंद्र 30 ते 40 किलोमीटर अंतरावर होते. मी गाडी चालवत होतो आणि ती माझ्या पाठीमागे बसली होती. ती मुद्दाम माझ्या कमरेला मिठी मारायची, माझ्या खांद्यावर तिची मान ठेवायची, वेगवेगळे चाळे करायची. त्यामुळे मला कसे तरी व्हायचं, माझे मन आतून भरून यायचं, पण मी स्वतःवर कंट्रोल ठेवत होतो. रेश्मा परीक्षेला गेली. पेपर तिचा खूप चांगला गेला होता. जवळच एक पार्क होते. पेपर झाल्यानंतर आम्ही दोघेजण पार्कमध्ये फिरायला गेलो. पार्कमध्ये गेल्यानंतर आम्ही एका ठिकाणी बसलो. दोघांनी भरपूर गप्पा मारल्या. रेश्मा आज खूप खुश होती, कारण तिला पेपर खूप सोपा गेला होता. आमच्या शेजारीच एक जोडपं बसलं होतं. जसा जसा सूर्य मावळतीकडे जाऊ लागला, तसे ते जोडपं उठून एका झाडाच्या आड जाऊन चाळे करत बसले. हे रेश्माने पाहिलं आणि ती लाजली. अंधार पडू लागल्यामुळे रेश्मा मला म्हणाली, आता खूप वेळ होत आहे, आपल्याला निघायला हवं. त्या जोडप्याचे चाळे पाहून मी आतून पेटून उठलो होतो. मी रेश्माचा हात पकडला आणि तिला माझ्याजवळ ओढलं आणि म्हणालो, एवढं रोमॅटिक वातावरण असताना तू घरी जाण्याची गोष्ट करत आहेस. हे ऐकून रेश्मा बिलगून माझ्याजवळ बसली. पार्क बंद झाल्यावर आम्ही तिथून बाहेर पडलो. आम्ही दोघे संध्याकाळी घरी पोहोचलो. आम्ही जेवण केले. रेश्माने मला अभ्यास करायला घरी बोलावलं होतं, म्हणून मी अभ्यास करण्यासाठी तिच्या घरी गेलो. मी रेश्माच्या घराचा दरवाजा उघडला, तेव्हा रेश्मा कपडे बदलत होती. तिचे शरीर पाहून मी आश्चर्यचकित झालो, पण रेश्मा लाजली नाही. तिने कपडे बदलले. मी आतमध्ये गेलो. ती माझ्याजवळ येऊन बसली. असं काय एकटक माझ्याकडे बघत आहेस, यावरती मी रेश्माला म्हणालो, एवढ्या सुंदर तरुणीकडे पाहिलं नाही तर तिचा अपमान होईल. यावरती ती लाजली. ही संधी मला योग्य वाटली, म्हणून मी रेश्माचा हात हातात घेतला व तिच्याशी जवळीक साधून लागलो. मी रेश्माला म्हणालो, आता जर का कोणी पाहिलं तर तो व्यक्ती लगेच तुझ्यासाठी तयार होईल,
तिला माझ्या बोलण्याचा अर्थ समजला होता. रेश्माने माझा हात अधिक मृदूपणे आपल्या हातात घेतला. तिची बोटे माझ्या बोटांत मिसळून गेली, जणू काही त्यांनी स्वतःची एक नवी भाषा शोधली होती. ती माझ्याकडे पाहिली. तिच्या डोळ्यात ओलावा होता आणि एक अवर्णनीय कोमलता होती. माझं एवढं मोठं नशीब कुठे आहे की माझ्यासाठी लोकांची रांग लागेल. तिच्या स्वरात एक हलका, भीतीने वाजलेला आनंद होता. मी तिच्या हाताला माझ्या दोन्ही हातांनी वेढून धरले. रेश्मा, मी म्हणालो, तू जेव्हा या खोलीत येतेस तेव्हा सूर्यही तुझ्या मागे येतो असं मला वाटतं. तुझ्यासारखी सुंदरता, तुझ्यासारखं प्रेम, हे माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या वाट्याला येणं हीच नशिबाची गोष्ट आहे. रेश्माने पुस्तक बाजूला ठेवताच जागेचा पूर्ण आकार बदलला. ते फक्त एक खोली नव्हती, तर आता एक पवित्र मंदिर होती. तिने माझ्या अधरांच्या दिशेने हळूच हात वाढवला, पण तो पुढे नेण्याऐवजी तिने तो हात माझ्या गालावर ठेवला. तिच्या उबदार स्पर्शाने माझे सर्व शरीर विद्युततरंगित झाले. मला तू, फक्त तूच दिसतोस, ती फुसफुसली. आम्ही एकमेकांच्या समोर झोपलो, जणू काही प्राचीन नृत्याच्या तयारीत असल्यासारखे. नंतर तिने हळूच माझे डोळे बंद केले. जग अंधारमय झाले, पण त्या अंधारातील प्रत्येक संवेदना अधिक तीव्र झाली. तिच्या श्वासाचा उबदार स्पर्श, तिच्या अंगातील सुगंध आणि मग तिच्या ओठांचा एक हलका, मधुर स्पर्श. तो केवळ एक चुंबन नव्हते, तर एक प्रश्न होता, एक वचन होते, एक अशी भाषा होती जी शब्दांपेक्षा खोलवर बोलत होती. थोड्या वेळाने तिने लाईट बंद केली. आता फक्त चंद्राचा प्रकाश खिडकीतून येऊन आमच्यावर पडत होता. त्या प्रकाशात रेश्माचे चेहरा देवीच्या प्रतिमेसारखा दिसत होता. आम्ही एकमेकांच्या जवळ सरकलो. प्रत्येक स्पर्श, प्रत्येक कुजबूज, प्रत्येक श्वास हे एक नवे गाणे होते. तेव्हापासून आमच्यातील संबंध केवळ शारीरिक न राहता भावनिक झाला. प्रत्येक संध्याकाळ आमच्या प्रेमाची एक नवी कविता बनायची. ती माझ्याशी तिच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी सांगायची आणि मीही माझ्या स्वप्नांबद्दल बोलायचो. जेव्हा मी तिला लग्नाचा प्रस्ताव दिला तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू आले. माझ्यासारखी विधवा, तुझ्या उज्ज्वल भविष्याला डोकावू नये, ती म्हणाली. मी तिचा हात माझ्या हातात घेतला. रेश्मा, माझं भविष्य तुझ्याशिवाय अंधारमय आहे. तूच माझं प्रकाश आहेस. तू मला जगण्याची, स्वप्न पाहण्याची इच्छा देतेस. तुझ्याशिवाय माझं काहीही अर्थ नाही. तेव्हा तिने होकार दिला. तो होकार फक्त शब्द नव्हता, तर एक आशीर्वाद होता. एक अशी भव्य सुरुवात होती जी दोन्ही आयुष्यांना नवा अर्थ देणार होती. मी रेश्माबरोबर लग्न केलं, तिला आधार दिला, तिच्या मुलांनाही आपलं मानलं. आता आम्ही दोघेजण नवरा-बायको म्हणून राहत आहोत. आमचा संसार सुखासमाधानात चालला आहे. मित्रांनो, ही कथा कशी वाटली? आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.